माध्यमातून चालवले जाणारे बनावट फिजिओथेरपी शिक्षण देणारे एक रॅकेट राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी उघडकीस आणलं आहे। महाराष्ट्रातील विद्यापीठांमधून पदवी प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन देऊन ठाण्यातील सीडीपी स्किल्ड इन्स्टिट्यूटकडून झारखंड, आसाम, सिक्कीम येथील 2 खोल्यांच्या कथित विद्यापीठांचं प्रमाणपत्र दिलं जात होतं। या इन्स्टिट्यूटवर कारवाई करून फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान भरून काढावं अशी मागणी मर्जिया पठाण यांनी केली आहे। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया पठाण यांच्याकडे मुंबई, ठाणे, कल्याण आदी भागातील विद्यार्थिनींनी होत असलेल्या फसवणुकीबाबत कैफियत मांडली होती। या संदर्भात माहिती गेल्यानंतर सदर सीईडीपी स्किल्ड इन्स्टिट्यूटकडून ज्या विद्यापीठांचं प्रमाणपत्र दिलं जात आहे त्या विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यताच नसल्याचं उघडकीस आलंय। त्यामुळे मर्जिया पठाण यांनी ठाण्यातील रामरती रोड येथील सीईडीपी स्किल्ड इन्स्टिट्यूटवर धडक दिली। संस्थेच्या अधिकाऱ्यांनाही फैलावर घेतलं। सीईडीपी स्किल्ड इन्स्टिट्यूट फक्त फसवणूक करत असल्याचं पठाण यांनी म्हटलं आहे। 10वी 12वी नापास विद्यार्थ्यांना येथे बनावट कागदपत्र तयार करून प्रवेश दिला जातो। तसंच ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही त्या विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जात असून महाराष्ट्रातील विद्यापीठाचं पदवी प्रमाणपत्र देण्यात येईल असं सांगितलं जातं। विशेष म्हणजे शैक्षणिक शुल्क घेतल्यानंतर या मुलांचे प्रवेश झारखंड, आसाम, सिक्कीम आदी ठिकाणी करण्यात येतं। एज्युकेशन लोनसाठी बनावट सह्या करून कर्ज काढण्यात येत होतं। कॅपिटल नावाच्या विद्यापीठाशी या सीईडीपी स्किल्ड इन्स्टिट्यूटचा टायअप असून त्या माध्यमातून पदवी प्रमाणपत्र दिलं जात आहे। हा मोठा शैक्षणिक घोटाळा असून या संदर्भात आपण पोलीस प्रशासनाशी संपर्क साधत असून कारवाई न झाल्यास आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा मर्जिया पठाण यांनी दिलाय। सीईडीपी स्किल इन्स्टिट्यूटकडून त्यांच्याकडे शिक्षण घेत असलेल्यांना विचित्र अमानुष दाखवलं जात आहे। एक ॲडमिशन केल्यास संबंधितांना 7,000 रुपये, 2 पेक्षा अधिक ॲडमिशन केल्यास फोन, लॅपटॉप बक्षीस दिलं जाणार असल्याची ऑफरही दिली जात आहे। पिछले कुछ हफ्तों से सीडीपी के अलग अलग महाराष्ट्र के अलग अलग कोने से बच्चे मेरे पास आ रहे थे। हाल ही में मुझे राष्ट्रवादी कांग्रेस की स्टूडेंट विंग प्रेसिडेंट की वर्किंग प्रेसिडेंट की पद दी गई है। तो उसके बाद से काफ़ी सारे जो युवक है, कोई कुर्ला के, कोई गोवंडी के, कोई भिवंडी के, कोई मुमरा के, कहाँ के स्टूडेंट्स हमारे पास आ रहे थे कि सीडीपी ये एक इंस्टीट्यूट है, थाने में प्राइवेट इंस्टीट्यूट है, इनके बारे में इनका स्टूडेंट्सों का, युवकों का ऐसा कहना है कि ये इंस्टीट्यूट बहुत बड़ा खेल कर रही है युवकों के फ्यूचर के साथ, महाराष्ट्र के युवकों के फ्यूचर के साथ बहुत बड़ा खेल कर रही है। इनकी 3 में ऐसे तो बहुत सारी बातें हैं, बट मैं आपको 3 इंपॉर्टेंट चीजें आपकी इनको बता दूं। ये युवकों की जो जितने भी स्टूडेंट्स हैं इनको पहले 11,000 की स्कीम का लालच देती है। फिर जब युवक इनके पास पहुंचते हैं तो ये इनको 4 लाख 5 लाख की स्कीम बताती है कि 3-4 साल का कोर्स है, इसमें हम आपको लोन देंगे, आपको महाराष्ट्र की फिजियोथेरेपी और ये सब जो मेडिकल डिपार्टमेंट की डिग्रीज है, जो कोर्सेज है, वो हम आपको फुलफिल करके देंगे, पर हम आपको महाराष्ट्र की डिग्री देंगे उसके कोर्स की। फिर उसके बाद जब बच्चे एडमिशन कर लेते हैं, बच्चों के नाम पे उनकी फेक सिग्नेचर्स करके ये लोग लोन पास करवाते हैं। वो लोन का बैंक भी इधर का नहीं है, कहीं का भी, कहीं बैंगलोर से ये लोग करवाते हैं, बच्चों के नाम पे लोन करवा देते हैं। उसके बाद ये लोग जब बच्चों को पता चलता है कि इन लोग महाराष्ट्र की डिग्री नहीं दे रहे, झारखंड की, आसाम की, सिक्किम की, ये सारी डिग्री इन लोगों को देना रहता है बच्चों को पागल बना करके। जब बच्चे एडमिशन कैंसिल कराने के लिए जाते हैं तो ये लोग एडमिशन और डॉक्यूमेंट देने के लिए 25,000, 35,000, 40,000 अलग अलग स्टूडेंट से मांगते हैं। ये ऐसा बच्चों के साथ खिलवाड़ करे। आणि मी ठाण्यातील भास्कर कॉलनी नौपाडा येथे दिव्यांग कला केंद्र आणि श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या विशेष दिवाळी सोहळ्याचं आयोजन किरण विष्णू नागटे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं, ज्यामध्ये दिव्यांग मुलांनी विविध सादरीकरणांद्वारे उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं।
या कार्यक्रमात विशेष मुलांनी वासुदेव नृत्य, लावणी, कोळी नृत्य यांसारख्या पारंपरिक नृत्य प्रकारांचंही सादरीकरण केलं, ज्यामध्ये त्यांच्या कलागुणांची झलक पाहायला मिळाली. अभिनव कट्ट्याच्या गायकांनी सुरेल गायन सादर केलं, तर बालक पालक संस्कार वर्गातील मुलांनी देखील सुंदर सादरीकरण केलं. यावेळी दिवाळी अंकाचं प्रकाशन आणि खाऊ वाटप देखील करण्यात आलं. याशिवाय दिवाळीच्या विविध कलाविष्कारांबरोबरच फराळाचा आस्वाद घेण्याची संधी उपस्थितांना मिळाली. तसंच दिव्यांग मुलांसोबत विशेष दिवाळीही साजरी करण्यात आली. ठाणेकर नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आनंद घेतला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण विशेष मुलांना घेऊन दिव्यांग कला केंद्रातल्या दिवाळी पहाट करत असतो आणि त्यामागचं कारणच ते असतं की ही पहाट एक वेगळा मेसेज घेऊन येते, संदेश देते. समाजाला एका संदेशाची गरज आहे. आज जे काही आजूबाजूला घडत असतं, कधी कधी आपण म्हणतो ना की इथे चुकीचं घडलं, तिथे चुकीचं घडलं, तर ह्या सगळ्याच विकृत मानसिकतेवर कुठेतरी मला असं वाटतं आपल्या संस्कार संस्कृतीचा कुठेतरी पगडा असायला पाहिजे आणि तो सांगण्याचा प्रयत्न दिवाळीच्या माध्यमातून करतो. दिवाळी आनंद समाधान घेऊन येत असते, पण ही दिवाळी विशेष करून आपल्याला एक वेगळं शहाणपण शिकवते. कारण ही दिव्यांग मुलं ज्या पद्धतीनं सादरीकरण करतात आणि त्यांच्यातल्या कुठेतरी कलागुणांना वाव देण्यासाठीचा पण हा एक प्रयत्न असतो. आणि प्रत्येक जण मिळून, इथे आमचे अण्णा आहेत, भास्कर पाटील साहेब आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनात खरं तर ही तेव्हा संस्था सुरू झाली, म्हणजे आज 25 ते 30 वर्ष झाली, 10 वर्ष झाली आज दिव्यांग कला केंद्राचं आपण इथे केंद्र चालवतोय. आणि ती मुलं ज्या पद्धतीनं परफॉर्म करतात, मला असं वाटतं विशेष मुलांची ही विशेष दिवाळी प्रत्येकाला आनंद देते, पण प्रत्येकाला कुठेतरी माणसातल्या त्यांच्या देवाकडून दर्शन सुद्धा देते आणि आशीर्वाद सुद्धा देते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर महाराष्ट्राच्या बदनामीचा आरोप करत ठाम प्रत्युत्तर दिले. विरोधक महाराष्ट्राला बदनाम करत आहेत आणि गुजरातचे गुणगान गात आहेत. त्यांना गुजरातचं गुणगान करू द्या, परंतु महाराष्ट्राचं स्थान कोणी कमी करू शकत नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासावर आत्मविश्वास दर्शवत महाराष्ट्र कायमच अव्वल होता आणि पुढेही राहील असं सांगितलं. विरोधकांच्या आरोपांवर टीका करत त्यांनी महाराष्ट्राच्या कामगिरीचं समर्थन केलं आणि राज्याच्या विकासाची गती कोणालाही रोखता येणार नसल्याचंही सांगितलं. महाराष्ट्राच्या जनतेनं फडणवीसांच्या या विधानाचं स्वागत केलं असून विरोधकांवरील टीकेमुळे आता राजकीय चर्चेला उधाण आले. कोपरी पाचपाकाडी मतदारसंघात काँग्रेसच्या वतीनं बंडखोरीचं चित्र उभं राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं ठाकरे गटाचे केदार दिघे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे यांनी अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलाय. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारी न मिळाल्यानं मनोज शिंदे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. शिंदे यांच्या या निर्णयामुळे कोपरी पाचपाकाडी मतदारसंघात काँग्रेससाठी एक नवा पेच निर्माण झालाय. महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळून आल्यानं स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले.
या बंडखोरीमुळे निवडणूक प्रक्रियेवर काय परिणाम होईल याकडे सर्वांचंच लक्ष लागले. दाखल केलेला आहे. महाविकास आघाडीचा एक म्हणजे उमेदवार जो आहे तो दिलेला आहे, मात्र तुम्ही पण देखील फॉर्म भरला आहे. या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून अजूनही चर्चा चालू असताना उबाटा पक्षाने आघाडीचा धर्म न पाळता सर्वांना सरसकट एबी फॉर्म दिल्याची माहिती तुमच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून देखील आलेली आहे आणि आमच्याही पार्लमेंटरी बोर्डातनं कळली. त्या माध्यमातून या ठिकाणी प्रभारी आले होते. काल राजस्थानचे माजी मुख्यमंत्री गेहलोत साहेब आले होते आणि त्यांची आमची भेट झाली आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडे आम्ही तक्रार केली की अशा प्रकारचे आघाडीची जर धर्म पाळण्याची फक्त काँग्रेसने फक्त कर्तव्य करावं का. त्यावेळेला मग आम्ही या सर्व ठिकाणी मग सिंधुदुर्गातले आमचे अविनाश नाड असतील, सचिन पोटे कल्याणचे असतील, आमचा उल्हासनगरचा त्या ठिकाणी रोहित साळवे असतील आणि असे अनेक लोक आहेत. आता तुम्हाला हळूहळू माहिती पडेल त्यावेळेला मग आम्ही AICCला पण आमच्या नेत्यांना फोन केला, महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना फोन केला आणि त्यांच्या संकेतानुसार मी ठाण्याचे अध्यक्ष आमचे विक्रांत चव्हाण यांना देखील माझी चर्चा झाली. त्यांच्या संकेतानुसार मी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. आज माझ्या गळ्यामध्ये हाताचा पंजा आहे. गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचं काम करत असताना आघाडीच्या माध्यमातून जर ठाणे शहरामध्ये नव्हे तर कोकणामध्ये काँग्रेस हाताचं चिन्ह काढून जर पक्ष संपवण्याचं काम सुरू असेल तर सामान्य कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे की एक नेतृत्व म्हणून सर्व कार्यकर्त्यांना आधार देणं आणि त्यांना न्याय देणं. आणि त्या माध्यमातून आज आपण बघताय की कोकणामध्ये लोकसभेला देखील अन्याय झाला. एकही सीट या ठिकाणी दिली नाही. विधानसभेला देखील आपण बघतात की आम्हाला खारीचा वाटा देखील आम्हाला त्या ठिकाणी मिळाला नाही आणि त्याच्यामुळे हा आमचा हक्क आम्ही मागतो आहोत. आणि या माध्यमातून अर्ज भरून रीतसर आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेसच्याच सर्व कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी आहेत. त्या काँग्रेसच्या जीवावर आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि आम्ही अधिकृत काँग्रेसचे उमेदवार आहोत. दीपावलीच्या निमित्तानं समाजसेवक राजेश लोखंडे यांनी आपल्या परिवारासह आणि नेहल छेडा यांच्या सोबतीनं ठाण्यातील मनोरुग्णालयात एक विशेष सामाजिक उपक्रम राबवला. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांनी सुमारे 750 मनोरुग्णांना दीपावलीच्या फराळाचं वाटप करून सणाच्या उत्सवाच्या आनंदात सुरुवात केली. या उपक्रमामागील उद्देश म्हणजे रुग्णांना आनंद आणि प्रेमाची अनुभूती देणं होता. या रुग्णांसाठी लाडू, चकली, करंजी आणि मिठाई यांसारख्या पारंपरिक फराळाच्या पदार्थांचं वाटप करण्यात आलं. समाजातील दुर्बल घटकांसोबत सण साजरा करण्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी लोखंडे कुटुंब आणि नेहल छेडा यांनी पुढाकार घेतलाय. या अनोख्या उपक्रमामुळे मनोरुग्णालयातील रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक दिसून आली. समाजसेवेतील योगदानासाठी राजेश लोखंडे आणि नेहल छेडा यांचं यावेळी कौतुक करण्यात आलं. त्यांच्या या उपक्रमामुळे दीपावली सणाचा खरा अर्थ समाजात पोहोचला असून इतर नागरिकांनी देखील असेच सामाजिक उपक्रम राबवावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरवर्षी आपण नेहमी दिवाळी साजरी करतो, पण आपण घरामध्ये करतो. यावर्षी माझा नेहमीचा उपक्रम असा असतो की दिवाळी मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतो. जसं कोरोना झाल्यानंतर मी प्रथमच माझ्या वॉर्डामध्ये वर्तन भीमनगर परिसरामध्ये जिथे गोरगरीब लोक राहतात की ज्यांना दिवाळी साजरी करता येणार शक्य नव्हतं, त्या लोकांसाठी मी 9 टन सामानाचं वाटप केलं होतं. 3000 घरोघरी वाटप केलं होतं. त्याच धर्तीवर ह्या वर्षीची दिवाळी जरा थोडी वेगळी अजून साजरी करू असं ठरवलं आणि त्याप्रमाणे मनोरुग्णालयामधील 750 रुग्णांना आज फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. मी आणि माझे सहकारी नेहल छेडा आम्ही दोघांनी हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. त्यासाठी आमच्या कुटुंबातले सर्व कुटुंबीय आज हजर होते. आम्हाला ही जी संधी दिली याच्यासाठी मी सर्वात महत्त्वाचं नेताजी मुळीक सर जे इथले अधीक्षक आहे आणि आपल्या रिया प्रिया मॅडम यांचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.